बार्शीच्या राजकारणात आज एक मोठा भूकंप झाला। आझाद चौक आणि प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये अनेक वर्ष आपली पकड मजबूत ठेवणारे आमदार दिलीप सोपल यांचे 4 पिढ्यांपासून एकनिष्ठ मानले जाणारे राजपूत कुटुंब अखेर वेगळ्या मार्गावर निघाले। आज आमदार राजेंद्र राऊत यांच्या भोसले चौकातील कार्यालयात राजपूत कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य आणि त्यांचा मित्रपरिवार यांचा भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश पार पडला। हा प्रवेश केवळ एक राजकीय कार्यक्रम नव्हता, तर तो एका युगाचा शेवट आणि नव्या समीकरणांची सुरुवात ठरतोय। विशेष म्हणजे या संपूर्ण घडामोडीत भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांनी आखलेली रणनीती स्पष्टपणे दिसून आली, तर महेश देवा यादव यांचेही मोठे योगदान यामध्ये जाणवले। आझाद चौक हा दिलीप सोपल गटासाठी नेहमीच मजबूत किल्ला मानला जात होता। या ठिकाणी राजपूत कुटुंब आणि त्यांच्या मागे उभे असलेल्या युवकांची मोठी फळी ही सोपल गटाची ताकद होती। मात्र आता हीच ताकद पूर्णपणे राजपूत कुटुंबासोबत राऊत गटाकडे वळताना दिसत आहे। त्यामुळे स्थानिक राजकारणातील समीकरणे एकदम बदलल्याचे चित्र स्पष्ट झाले। राजकारणात निष्ठा महत्त्वाची असते, पण त्या निष्ठेला योग्य वेळी आधार मिळाला नाही तर ती तुटते आणि आज बार्शीत नेमकं तेच घडलं। वर्षानुवर्ष लोकसभा, विधानसभा, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत प्रत्येक निवडणुकीत राजपूत कुटुंबाने प्रचंड ताकद लावली। आर्थिक, शारीरिक आणि स्वतःच्या संपर्कातून त्यांनी गट उभा ठेवला, पण अडचणीच्या काळात त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याची भावना वारंवार त्यांच्या वागणुकीतून दिसून आली। माणूस जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याला शब्दांपेक्षा आधाराची गरज असते। तो आधार जर स्वतःच्या गटातून मिळाला नाही तर तो नवीन दिशा शोधतो, आणि राजपूत कुटुंबाने आज तोच निर्णय घेतला। अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या राजपूत भराडिया वाद, सततची उपेक्षा आणि स्थानिक पातळीवर न मिळालेली साथ या सर्व गोष्टींचा विचार करून अखेर त्यांनी हा मोठा राजकीय निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे। विशेष म्हणजे या पक्षप्रवेशाच्या वेळी सुनील भराडिया देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। राजपूत आणि भराडिया यांच्यात पूर्वी जागेच्या कारणावरून वाद असल्याची चर्चा होती। अशा पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंची एकाच मंचावर उपस्थिती हेही एक वेगळेच राजकीय संकेत देणारी बाब मानली जात आहे। या प्रवेशावेळी पृथ्वीराज राजपूत, लखन राजपूत, राम राजपूत, करण राजपूत, अर्जुन राजपूत, कृष्णा राजपूत, महेश देवा यादव, संतोष पाटील तसेच त्यांचा मोठा मित्रपरिवार उपस्थित होता। या उपस्थितीमुळे हा केवळ औपचारिक प्रवेश नसून एक संघटित शक्तीचा मोठा राजकीय शिफ्ट असल्याचे स्पष्ट झाले। रणवीर राऊत आणि महेश देवा यादव यांच्या माध्यमातून राजेंद्र राऊत यांच्याशी झालेल्या संपर्कानंतर ही एंट्री निश्चित झाली आणि आज ती प्रत्यक्षात उतरली। हा प्रवेश केवळ काही व्यक्तींचा नाही, तर पूर्ण ताकद, नेटवर्क आणि प्रभाव घेऊन झालेला आहे, ज्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चित दिसणार आहे।